मित्रांनो, तुम्हाला जीवामृत माहिती असेल, की शेतामध्ये आपण ते जीवामृतचं पाणी घालतो आणि त्यांनी आपली वनस्पती, जे काही झाडं, फळं, फुलं आहेत, ती चांगल्या प्रमाणात वाढतात. आणि जीवामृत जेव्हा आपण तयार करतो, तेव्हा त्याच्यात आपण गाईचं शेण, गोमूत्र, गूळ किंवा असे काही पदार्थ घालून ते एका ड्रममध्ये ठेवतो, त्यात पाणी घालतो आणि मग काही वेळाने ते जीवामृत बनतं त्याचं. मग जीवामृतमध्ये असं काय असतं, की ज्याच्यामुळे झाडांना त्याचा फायदा होतो? तर त्याचं उत्तर असं आहे, की त्याच्यामध्ये जे जीवाणू असतात, ते मातीत मिसळतात आणि ते जीवाणू वनस्पतींना लागणारी द्रव्य पुरवतात. त्या प्रकारे आपल्या शरीरामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात जीवाणू असतात. म्हणजे आपल्या शरीरात असणारे जीवाणू जर एकत्र केले, तर त्याचं वजन साधारणतः 1 ते 1.5 किलो भरेल, एवढ्या मोठ्या प्रमाणात हे जीवाणू असतात. म्हणजे ज्याला आपण इनव्हिजिबल ऑर्गन म्हणजे न दिसणारा अवयव असं म्हणू शकतो. आणि झाडांना जसे हे जीवाणू त्यांचं मूलद्रव्य म्हणजे कॅल्शियम वगैरे जमिनीतनं मिळवण्यासाठी मदत करतात. त्याप्रमाणे आपल्या पोटामधले, तोंडामधले किंवा अंगावरचे जे जीवाणू आहेत, ते आपण खाल्लेलं अन्नामधली द्रव्य आपल्याला शरीरात मिसळण्यासाठी मदत करतात. त्याच्यामुळे जसं जीवामृत आपण जमिनीला देऊन त्याची सुपीकता वाढवतो, त्याप्रमाणे आपण आपल्या अंगातले जीवाणू चांगले ठेवणं हे फार आवश्यक असतं. ज्या प्रकारे जमिनीत मारलेली पेस्टिसाइड किंवा बाकीची केमिकल्स ही त्या जीवाणूंना मारून टाकतात आणि आपली जमीन ही जास्त नापीक करतात. त्याप्रमाणे आपण खाल्लेलं फास्ट फूड, त्याच्यातली असलेली केमिकल्स, साखर, मैदा, डालडा हे सगळे पदार्थ त्या जीवाणूंना वाढू देत नाहीत. आणि त्याच्यामुळे आपल्याला त्या जीवाणूपासून मिळणारे फायदे होत नाहीत. त्याप्रमाणे जसं आपण जीवामृत वापरतो, तसंच आपण आपल्या अंगामधल्या जीवाणूंसाठी चांगलं खाणं, त्याच्यामध्ये फळं आहेत, भाज्या आहेत, उसळी आहेत, डाळी आहेत, कडधान्य आहेत, हे सगळ्या प्रकारचं चांगलं अन्न खाणं हे फार आवश्यक आहे. ह्या जीवाणूंना आपण मायक्रोबायोम असं म्हणतो आणि त्याची माहिती सांगणारे बरेचसे व्हिडिओज मी येत्या काही दिवसात बनवणार आहे. तुम्हाला या जीवाणूंविषयी आधीच माहिती होती का नाही, हे तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा. धन्यवाद.